राम राम मंडळी. आता आम्ही सकाळचे 5:30 वाजता निघालो आहे शूटिंगसाठी आणि ईश्वरी खूप एक्सायटेड आहे आणि तिला थंडी पण वाजते. आता तिला मी शॉल देते पहिली. तर आम्ही इकडे आम्हाला पिकअप पॉईंट सांगितलं, तिथे येऊन थांबायला सांगितलं. तर आम्ही पोचलो आहे ऑन टाईम. आता गर्दी वाढत चालली इकडे, बरेच लोक आहेत शूटसाठी जे आमच्या पिकअप पॉईंटवरून येणार आहेत. वेगवेगळ्या कंट्रीजमधले, वेगवेगळ्या रिलिजियसमधली लोक आहेत. फायनली बस आली. त्यांनी 6:15 वाजता सांगितलेलं आम्हाला की तुम्ही या. ॲक्च्युली खूप लोक लेट होती. मला असं वाटलं की यार आपण फर्स्ट टाईम असं कोणत्या तरी मूवी शूटला चाललो तर ऑन टाईम जाऊया. आणि आम्हाला निघता वाजले 7. आमचा पाऊण तास वेस्ट केला. आता नेक्स्ट टाईम जर ह्या लोकांनी मला कधी शूट लावलं तर मी पण जाणार नाही ऑन टाईम. आणि आम्ही मजा करायला चालू केली. मस्त सकाळी सूर्य मस्त दिसत होता, वातावरण एकदम छान होतं. आणि आम्हाला ह्या लोकांनी सांगितलंच नाही कोणत्या मूवीचं शूट आहे, कोण येणार आहे, काय येणार आहे. आणि अबुधाबीला शूट होतं. 2.5 महिन्यानंतर मी अबुधाबीला आली आणि आत्ता आम्हाला जवळ आल्यावर कळालं की एमिरेट्स पॅलेसमध्ये शूट आहे. एमिरेट्स पॅलेस मी आधीच 2016मध्ये बघितलेलं होतं, पण ईश्वरी फर्स्ट टाईम व्हिजिट करत होती, ईश्वरी फर्स्ट टाईम बघत होती. आणि अजूनपर्यंत ते लोक सांगत नव्हते की कोणत्या मूवीचं शूट आहे, कोणाचं शूट आहे. आणि ते आतमध्ये गेल्यावर मोबाईल पण आम्हाला शूट लोकेशनला गेल्यावरती यूज करायला देणार नव्हते. मी काही असं जास्त मोठ्या मेजर रोलमध्ये नाही आहे, इट्स एक्स्ट्राजमध्येच आहे. पण मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता की मूवीमध्ये हे लोक कसं काम करतात, शूटसाठी किती वेळ लागतो, काय आहे, आणि एक्सपिरियन्स बेसिकली. आता आम्ही एमिरेट्स पॅलेसमध्ये पोचलो आहे आणि बाकीच्या बसेस पण आल्या आहेत. ऑलमोस्ट 150 लोक आलेले, वेगवेगळ्या रिलिजियसमधले. प्रत्येकाचं शूट वेगवेगळ्या टायमिंगला होतं. काही लोक सकाळी शूटला होते आउटसाईडला. आमचं शूट जे होतं ते आम्हाला वाटलं की आता सकाळी चालू होईल कारण एवढ्या लवकर बोलवलं तर. पण आता ॲज युज्युअल गेल्यानंतर मग खावा, मग त्याच्यानंतर रेडी व्हा, ह्या सगळ्या गोष्टी असतातच इकडे. आणि आता इकडे सगळे खाली उतरले. पोचल्यानंतर सगळ्यांच्या बॅग कलेक्ट करायला सांगितलं, लाईनमध्ये थांबायला सांगितलं. त्यांनी काउंटिंग केलं सगळं. त्याच्यानंतर मग आम्हाला आतमध्ये इकडे कंपल्सरी एक ID कार्ड बनवलेलं सगळ्यांचं जे विजिटर्स आहे त्यांच्यासाठी. मग इथून आम्ही बॅक साईडने आतमध्ये गेलो. आतमध्ये लोकेशन बघितलं. ईश्वरीला तर एमिरेट्स पॅलेस खूप आवडलं. आम्ही इकडेच ग्राउंड फ्लोअरलाच होतो, वरती वगैरे कुठे गेलो नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी सेटचं काम चालू होतं. सगळीकडे असं नुसतं या साईडला पसारा. सकाळपासून नुसती तयारी चाललेली. आणि आम्हाला सांगितलेलं की एक वेडिंग सीन होणार आहे आणि एक तुम्हाला फॉर्मल्स कपडे कॅरी करायचे आहेत. तर मग मी फॉर्मल्स कपडे कॅरी केलेले होते. इथे सगळे वेटिंग एरियामध्ये थांबलेले. सगळ्यांना सांगितलेले आपापले जे आणलेत ते कपडे आणा, कारण प्रत्येकाचे 2-2, 3-3 सेट या लोकांनी आणायला सांगितलेले. मग ह्यातले ते लोक चूज करणार की कोणतं तुम्हाला परफेक्ट आहे म्हणून. मग इकडे मेकअप आर्टिस्ट आहेत सगळे. मग माझं तोपर्यंत चूज केलं एका मुलीने की हे घाल म्हणून तू. आणि इकडे प्रेसिंग वगैरे सगळं होत्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि म्हटलं बघूया आता इकडचं वॉशरूम कसं आहे, कारण सेल्फी आणि मिरर व्हिडिओज बनवायचे असतात म्हणून जरा बघून घेतलं. मस्त होतं वॉशरूम वगैरे. एमिरेट्स पॅलेस खरंच खूप छान आहे. महाग पण आहे, ऑफकोर्स काही स्वस्त नाही आहे. तर इकडे बघा ह्या लोकांची टीम पूर्ण, म्हणजे तुम्हाला कपडे जर काही टाईट करून घ्यायचे असतील, प्रेसिंग वगैरे ते सगळं करतात. आणि मी एवढी हॅपी झाली ना इकडे. जेवढा पण क्राऊड होता जो मेकअपमध्ये, क्लोथ्समध्ये होता, तो महाराष्ट्रीयन क्राऊड होता. हे लोक 3 दिवसासाठी आलेले इकडे शूटला मुंबईवरून. ॲक्च्युली मला 2 दिवसासाठी सिलेक्ट केलेलं, पण मी नाही गेली कारण मी म्हटलं की खूप ॲक्च्युली खरंच हे मूवीचं शूट खूप ठीक असतं, म्हणजे एवढं इझी नाही आहे. सकाळपासून तुम्हाला थांबावं लागतं. सगळ्यांची शूट झाल्यानंतर मग तुमची शूट असणार. आता हे लोक जे तयारी करतात, आता आम्ही रेडी झालो पण आमचा शूट झाला कधी संध्याकाळी 4:30 वाजता. आणि एवढं सकाळी आम्ही आलो कारण बाकीच्यांचे शूट बाकी होते. मग ते बोलले मेकअप वगैरे करून घ्या आणि तोपर्यंत तुम्ही खाऊन घ्या, जेवण आता रेडी होईल, जेवण वगैरे घ्या तुम्ही. आणि इकडे जो मराठी क्राऊड होता, लकीली त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू घेऊन आलेले. एवढं मला छान वाटलं ना, म्हणजे मकर संक्रांत खूप छान झाली. आणि बघा आता किती दिवसाने एवढे सगळे मराठी भेटले मला. जय महाराष्ट्र. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, थोडं गोड गोड वाटा पण.
नाही का बाई मी नाही लई झालं म्हणजे फ्री करून. संक्रांतीचं सगळं गोड मानून घ्या आता. बस झालं. डायबिटीज गुड घे, गोड गोड बोल. हां थँक्यू. नेहमी तू टाकू तोंडात. देशाच्या कोणत्या पण कोपऱ्यात राहावा, पण जेव्हा आपली मराठी माणसं भेटतात ना तेव्हा एक वेगळाच फील येतो ना, एकदम छान वाटतं. आणि हे लोक मला इतके छान पद्धतीने रेडी करत होते, इतकं छान बोलत होते, मग खूप छान वाटलं. मग आता आलो आम्ही जेवणासाठी. जेवण वगैरे पण छान होतं. ईश्वरीने स्टाईल मारून आधी घेतलं स्पॅगेटी, पण काय आवडलं नाही तिला. त्याच्यानंतर बोलली मम्मा डाळ भात दे. त्याच्यानंतर डाळ भात खाऊन पण कंटाळा आला. नंतर मला बोलते मम्मा मला चिकन पाहिजे, अंडं पाहिजे. मग शेवटी फायनली आल्या मॅडम चिकन आणि अंडं आणि त्याच्यावरच मी म्हटलं खाऊ दे, कारण की हे मूवीच्या शूटचं मला एक कळालेलं कन्सेप्ट कसं आहे, किती वेळ लागतो आहे, टाईम होतो आहे आपल्याला. इकडे आपली पोरं खाऊन पिऊन मस्त राहू दे. इकडे लेमनेड वगैरे होतं, घेतलं सगळं. वेगवेगळ्या प्रकारचं जेवण होतं, इकडे सँडविचेस होते. कारण की इकडे जशी लोकं आहेत ना शूटसाठी ते सगळे वेगवेगळ्या कंट्रीजचे आहेत, त्याच्यामुळे इकडे फूडच्या पण व्हरायटीज मिळणार तशा. छान होतं फूड, मला तरी आवडलं पर्सनली. इथे शूटला गेल्यानंतर हे मेन असतं, तुमचं जेवण प्रॉपर ऑन टाईमवर मिळालं पाहिजे, कारण तरच डोकं चालतं आणि तुमच्या फेसवरती तेवढा ग्लो राहतो, चार्म राहतो, तुम्ही तेवढंच छान स्वतःला दिसता, प्रेझेंट करता. आणि मेन जेवण असतं. मी तर पर्सनली जेव्हा आपल्याला खायला ऑन टाईम मिळतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, तेव्हा शूटला तेवढा हॅपीनेस पण असतो. आणि लकीली हे चांगलं होतं इकडे. मग जेवण होत आलेलं आमचं, पण ईश्वरीचंच बाकी होतं. ईश्वरी हळूहळू जेवत होती. ईश्वरीला म्हटलं फटाफट जेव, हे लोक बोलवायला येतील आपल्याला आणि मग आपल्याला निघावं लागेल, शूटचं टाईम चालू झालं. मग आता बघा कोणते सेलिब्रिटीज आहेत आणि तुम्हाला ह्यातली कोणती आवडली ती नक्की मला कमेंट करून सांगा हां, कारण की मी पण एकदम सरप्राईज झाली. आम्हाला शेवटपर्यंत सांगितलं नव्हतं. ॲक्च्युली मी कृती सॅननला ओळखलंच नाही. ती इतकी छान दिसत होती, इतकी छान, एकदम डॉलसारखी. ती किती लांब होती बघा माझ्यापासून. मी कॅमेरा फुल झूम करून बघत होती तिला आणि ती खूप बार्बी डॉलसारखी वाटत होती मला. म्हणजे सेकंड हिरोईन जी सगळ्यांनाच आवडते ऑलमोस्ट. काही लोकांना आवडते, काही लोकांना नाही आवडत, पर्सनल चॉईस असतं. म्हणजे आता तो इकडे जो होता तो डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, तो तिला सीन समजवत होता, तुला कसं बसायचं इकडे खाली आणि कसं करायचं आहे. आणि मग करीना कपूर खान आली. मग काय ती आपलं मोबाईल वगैरे चेक करत होती, पण ती पण खूप डाऊन टू अर्थ होती. माझ्यासमोर एक मुलगी होती बसलेली, ती आय थिंक मला वाटतं रशियाची का कुठची होती माहीत नाही, मी एवढं लक्षात नाही माझ्या. मग तिला करीना कपूर खानबरोबर फोटो काढायचा होता, तर मी तिला म्हटलं बाई काढ तू फोटो काढायचं, तर मी नाही काढत आहे. आता हा तिसरी हिरोईन आली. आता तिसऱ्या हिरोईनला हे समजवत आहेत की तुला कसं रिॲक्शन द्यायचं. आणि ती आली तब्बू, आणि सगळ्यात म्हणजे एकदम मस्त, खूप मस्त होती तब्बू पण. आणि ही अनिल कपूरची दुसरी मुलगी, ती इकडची डायरेक्टर आहे, तिचा हा मूवी आहे. आणि ह्या लोकांचा एक फनी सीन चाललेला की रेस्टॉरंट खूप महाग आहे आणि तब्बू बोलते किती महाग आहे, चल जाऊया. करीना कपूर बोलते मी पे करते. नंतर माझा उभा राहून पाय दुखायला लागला, मी बसली खाली थोड्या वेळासाठी. मग त्याच्यानंतर बघा तुम्ही आता. आणि हा जो तुम्हाला मी सीन दाखवला ना, तो एक तुमच्यासाठी जो थोडे सेकंदाच आहे, पण जवळजवळ ह्याचे 15 ते 20 रिटेक वेगवेगळ्या अँगलने शूट. Your phone is good. My phone is bad. Your phone is iPhone, na? with me? Your phone is iPhone. iPhone 7 old. Not good. My phone is good. Samsung. I send the photo to you. S23 Ultra. Look like good. This is bad. Okay. Which iPhone you are using? iPhone which? 7 Plus. 7 Plus. 7 Plus. That is the old version, na? If I send photo with you to you, you I can't edit. इथे हिचं काय चाललेलं वेगळंच. हिचं दुःख की माझा फोन चांगला नाही आहे आणि तुझा फोन चांगला आहे. तोपर्यंत म्हटलं चला ईश्वरीला खायला प्यायला घेऊन जावं.
कारण आता हिचा करीना कपूरचा इकडचा सीन संपलेला लवकर, कारण ती नाईट शूटला होती आमच्याबरोबर. मग आमचं पण इकडचं होत आलेलं आणि इकडे सगळ्यांना खूप भूक लागलेली. नाईट सीनला तर आम्हाला कंपल्सरी सांगितलेलं फोन आतमध्ये ठेवायचे. काही लोकांचे तर ऑलरेडी घेऊन ठेवलेले. पटकन मी थोडंसं शूट केलं आणि असा प्रकारे आमचा दिवस मस्त गेला. एन्जॉय केला आम्ही. ईश्वरीला पण खूप मजा आली. आणि तुम्हाला कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. थोडेसे पिक्चर्स क्लिक केले. ॲक्च्युली मूव्ही असल्यामुळे जास्त थोडंसं जेवढं जमेल तेवढं कॅप्चर केले, छोटे छोटे चांगले मुमेंट्स. मूव्ही करणं इझी नसतं, खूप डिफिकल्ट असतं आणि खूप त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे. आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. खरंच.